नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी. त्यात आपण घटक 8 बघतो आहे आणि घटक 8 मधलं भक्ती संप्रदाय बघणार आहोत. आज आपलं व्याख्यान 11वं आहे आणि हे व्याख्यान चालू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला विषय मराठीत 20 मॉक टेस्ट मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे तुम्हाला सराव अनेक प्रश्नांचा सराव तुमच्याकडून करून घेण्यात येणार आहे. तसेच PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाचे पेपर सुद्धा सोडून घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 असणार आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे. आणि जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि हा क्लास तुम्हाला अतिशय नेट सेट ही परीक्षा क्रॅक करण्यास अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला भरपूर प्रश्नांचा सराव सुद्धा करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि आपल्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. स्टुडंट जर जॉईन झाले असेल तर आपण क्लासला चालू करू. बघूया किती स्टुडंट जॉईन झाले. आज आपल्याला नाथ संप्रदाय बघायचे. सगळे संप्रदाय आपण सगळे थोडक्यात घेणार आहोत. आपण आतापर्यंत पंडिती, शाहिरी, बखर, वाङ्मय वगैरे बघितले. आज आपल्याला नाथ संप्रदाय बघायचा. महानुभव पंथ सुद्धा आपण बघितला आहे. तर नाथ संप्रदाय हे 12व्या शतकात महाराष्ट्रात आलेलं आहे. तर सर्व हिंदुस्थानात पसरलेल्या पुरातन अशा नाथ संप्रदायाने 12व्या शतकात महाराष्ट्रातही आपले भारतीय साधनेच्या शुद्धीकरणाचे व धर्म जागृतीचे कार्य नेटाने व यशस्वीपणे केल्याचे दिसून येते. माझा आवाज येतोय ना तुम्हा सगळ्यांना? उन्नती, माझा येतोय ना? ठीक आहे. हो मॅम. तर नाथ संप्रदाय बघत आहोत आपण. त्यामध्ये सातारा, नगर, नाशिक या भागातील मच्छिंद्रगड, चौरोबाचा डोंगर, वृद्धेश्वर, गोरक्ष गुहा, गोरख समाधी, गहिनीनाथांचा मठ इत्यादी इतिहास प्रसिद्ध स्थळांवरून महाराष्ट्रीय जीवनातील नाथपंथांचे महात्म्य सहजपणे कळून येते. सिद्ध पदाला पोहोचलेल्या मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यासारख्या चारित्र्यवान व्यक्ती लोकात मिळून मिसळून स्थानिक देवतांच्या उत्साहात सहभागी होऊन सामान्यांच्या धर्मभावनेला उन्नत स्वरूप देऊ लागताच लोकांच्या आत्यंतिक प्रेमाद्वाराचे स्थान होऊन बसल्या होत्या. गोरक्षनाथ ही मध्ययुगीन भारतातील एक प्रभावी शक्ती होती. निष्कलंक चारित्र्य व अपूर्व संघटन शक्ती यांच्या बळावर त्या काळातील अधपतित भारतीय साधनेचे शुद्धीकरण करून योग मार्गाला गोरक्षनाथांनी अत्यंत व्यवस्थित रूप दिले आहे. 10व्या-12व्या शतकाच्या सुमारास भारतीय साधनेत बौद्ध, शाक्त, कालालिक इत्यादी तंत्रसाधनांचे प्राबल्य माजले होते. श्रीशैल्य व कदलीबन यांच्या परिसरात मध्य मास मैथुन इत्यादी पंचमकाराच्या सेवनाला प्राधान्य देणाऱ्या वामाचारी तंत्रसाधनांचा व योगिक प्रक्रियांचा प्रकर्ष झाला होता. या साधना मार्गात शिवाऐवजी आशिवालाच प्राधान्य होते. या पार्श्वभूमीवर गोरक्षनाथांनी विषयाविंदवसनासाठी योग प्रधान नाथ संप्रदायाचे वामाचार विद्रोही आंदोलन उभे केले आणि या पार्श्वभूमीवर गोरक्षनाथ शक्तियुक्त शिवरूपाच्या अद्वैत अनुभूतीस प्रमाण मांडणारा, बाह्याचाराचे अवडंबर माजविणाऱ्या, काया योगापेक्षा आत्मशुद्धीवर भर देणारा योग साधना सांगणारा, शब्द प्रामाण्यापेक्षा आत्मानुभूतीला श्रेष्ठ देणारा, चातुर्वर्ण्याच्या बडेजावापेक्षा दलित व बहिष्कृत वर्गांनाही आपुलकीने जवळ घेऊन
त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवून देणारा असा गोरक्ष प्रणीत नाथ संप्रदाय आहे. गोरक्षनाथाच्या तपाने, प्रज्ञेने आणि प्रतिभेने उजळून निघालेला नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर, कबीरांसारख्या महापुरुषांनाही प्रेरणा देण्या इतकं वैभवशाली बनला. तर नाथपंथीयांचे मराठी साहित्य फारसे उपलब्ध नाही, तर त्यांनी काही पदे, अभंग आणि स्फुट रचना केलेली आहे. तर या नाथ संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांचाही हा उल्लेख येतो आणि यात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ हे संत म्हटले तर हे कुठल्या संप्रदायात येतं? नाथ संप्रदायामध्ये येतं. त्यामध्ये शिवाला मानलं जातं. ठीक आहे. त्यानंतर एक मिनिट, पुष्कर रचना पुष्कळ केली असण्याचा संभव आहे, पण ती काळाच्या ओघात लुप्त झाली असावी. म्हणजे काही केलेले होते त्यांनी अभंग, पदे वगैरे, पण काही कारणाने ती लुप्त झालेली आहे आणि म्हणजे नाहीशी झालेली आहे. तर गोरक्षनाथाच्या नावावर 60-70 ग्रंथ असले तरी काही पदे आणि अमरनाथ संवाद व गोरक्ष गीता ही 2च ओवीबद्ध प्रकरणे मराठीत आढळतात. पण या दोन्ही प्रकरणाच्या गोरक्ष कर्तृत्वाबद्दलही शंका व्यक्त केली जाते. असे असले तरी गोरक्षनाथाच्या नाथपंथांच्या मराठी साहित्यावर खूप प्रभाव पडलेला दिसून येतो. आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांनी जो विवेक सिंधू दिलाय, नंतर संत ज्ञानेश्वर हे तर नाथपंथी आहे. शिवाय महानुभव साहित्यावरही नाथपंथांचा प्रभाव दिसून येतो. म्हणूनच राची ढेरे गोरक्षनाथाविषयी म्हणतात, गोरक्षनाथांचा विराट आत्मा चक्रधरांच्या नाडीतून वाहत आहे, तर ज्ञानेश्वरांच्या श्वसनातून दरवळते आहे, तर समग्र संतवाणीतून गंगेसारखा धावत आहे. हे वाक्य हे लक्षात ठेवायचं की गोरक्षनाथाविषयी कोणी म्हटलंय, तर राची ढेरे यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा नाथ संप्रदाय होता. आता आपल्याला वारकरी संप्रदाय बघायचा आहे. तर वारकरी संप्रदाय, तर पंढरीचा भक्ती संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय विठ्ठलाला मानलेला. तर ज्ञानेश्वर, नामदेवांच्या कितीतरी अगोदर हा प्रचारात होता. तर पंढरपूर क्षेत्र व पांडुरंग दैवत यांच्या अस्तित्वाचे पुरावे शिलालेख ताम्रपटातून मिळतात. महाराष्ट्रातील विठ्ठलोपासनेचा प्रवर्तक पुंडलिक मानला जातो, पण त्यांचा काळ निश्चित नाही. तर इतिहासाचार्य राजवाडे त्यांच्या मते पुंडलिक इसवी सन 1128च्या सुमारास होऊन गेला असावा. तो पुंडलिक जास्त विठ्ठलाची भक्ती करायचा. तर ज्ञानेश्वर व नामदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीचा प्रघात पूर्वापार चालू होता. तेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया याचा अर्थ हाच की पूर्वापार चालत आलेल्या पंढरीच्या भक्ती संप्रदायाला विशिष्ट वळण लावून त्या पंथाला ज्ञानेश्वरांनी सामाजिक दृष्ट्या अधिक कार्यक्षम केले. सगुण भक्तीला अद्वैत तत्वज्ञानाचे अधिष्ठान देऊन डोळस बनवले. व्यक्तिनिष्ठ परमार्थ साधनेच्या प्रवृत्तीला लोकसंग्रहाची जोड दिली. त्यामुळे भागवत धर्मात नवचैतन्य निर्माण होऊन धर्म सुधारणेचे एक प्रचंड आंदोलन वारकरी पंथाच्या रूपाने महाराष्ट्रात सुरू झाले. तेव्हा सुद्धा स्पृश्य अस्पृश्य असा भेद चालायचा आणि तो वारकरी पंथांनी नाकारला. वारकरी पंथामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश होता. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा अजोड ग्रंथ लिहून या संप्रदायाला एक तात्विक बैठक प्राप्त करून दिली. तसेच अमृतानुभव, चांगदेव पासष्टी हे 2 ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिले. शिवाय अनेक अभंगाची रचनाही त्यांनी केली आहे. त्यामध्ये त्यांच्या विराण्या आणि हरिपाठाचे अभंग अधिक लोकप्रिय ठरलेले आहेत. तसंच ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात ब्रह्मविद्येचा सुकाळ केला, तर नामदेवांमुळे हरिनामाचा सुकाळ झाला. तर नामदेव हे विठ्ठलाचे परमभक्त. त्यांनी विठ्ठलाचे गुणगौरव करणारे अनेक अभंग रचले. ते आजही लोकप्रिय आहे. नामदेवांनी कीर्तन परंपरा कीर्तन हे नामदेवापासूनच चालू झालेलं होतं. नंतर ज्ञानेश्वरानंतर 54 वर्षे हयात होते आणि त्या काळात त्यांनी धर्मप्रसाराची बरीच कामगिरी केली. त्यांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्राबाहेर नेला. गुजरात, उत्तर प्रांत, पंजाब या भागातही त्यांनी महाराष्ट्राचा भक्ती धर्म परिचित करून दिला. नामदेवांनी पंजाबमध्ये सुद्धा नेलेला होता तो. तर नामदेव की मुखबाणी म्हणून नामदेवांची 100वर पदे शिखांच्या नानक साहेब या पवित्र ग्रंथात आपल्याला दिसून येतात. ही पण अंडरलाईन करून ठेवाल. नंतर वारकरी संप्रदायाचे आद्य व प्रभावी प्रचारक नामदेव होते.
तर पंढरीचे महात्म्य व ज्ञानेश्वरादी संत मंडळीचे वैभव नामदेवांनी वाढवले. हॅलो हा काय मॅडम, ते विराण्या जे सांगितलंय, विराण्याचा अर्थ काय होतो? विराण्या आणि हरिपाठाचे विराण्या म्हणजे अभंग. विरह, विराण्या म्हणजे विरह, भक्त आणि हे काय म्हणतो आपण, भक्त आणि देव परमेश्वर यांच्यामधला जो विरह दाखवलेला आहे त्याला विराण्या म्हणतात. म्हणजे एकमेकांपासून विराण्या म्हणजे त्यांनी एका स्त्रीचं वर्णन करून एका जसं कृष्णापासून जसं गोपिका वगैरे दूर होतात तेव्हा त्यांची अवस्था कशी होते है ना, विरह, तर ते विराण्यामध्ये आलेलं आहे. आणि तेच दाखलेलं आहे की भक्त आणि परमेश्वर यामध्ये जर दुरावा आला तर त्या भक्ताचा अवस्था कशी होते, त्याला विराण्या असं म्हणतात. तुम्ही विराण्या, ज्ञानेश्वरांच्या विराण्या वाचल्या असतील ना? विराण्या म्हणजे ठीक आहे, हे पहिल्यांदा आलं. अच्छा, तर विराण्या म्हणजे विरह आहेत. ठीक आहे, म्हणजे एखादी व्यक्ती दूर गेल्यावर कसा विरह होतो तर तसंच त्यांनी भक्त आणि परमेश्वराचा संबंध दाखवलेला आहे. तर पंढरीचे महात्म्य व ज्ञानेश्वरादी संत मंडळीचे वैभव नामदेवांनी वाढवले. त्यांच्या अभंगवाणीने खेड्यापाड्यातून आत्मविष्काराची उर्मी निर्माण केली. नामदेवांचे उज्ज्वल उदाहरण डोळ्यापुढे ठेवून संत मेळ्यातील इतर भगवत भक्तांनी शेकडो अभंगाच्या रूपाने आपल्या अंतःकरणातील तळमळ बोलून दाखवली. आपल्या नव्या आध्यात्मिक अनुभवांची परिस्फुटता केली. त्यात प्रत्येही उचंबळून येणाऱ्या भावनांना वाट करून दिली. गोरा कुंभार, सावता माळी, जगामित्र नागा, नरहरी सोनार, चोखा मेळा, बंका महार, जनाबाई या साऱ्यांचे अभंग म्हणजे एकाच कल्पनेने भारलेल्या, एकाच अनुभूतीचे हरकलेल्या भक्तांचे ते प्रेमळ सुसंवाद होत. हे सर्व विठ्ठलाला मानणारे होते, विठ्ठलांचे भक्त होते आणि विठ्ठलाची आपली भेट व्हायला पाहिजे अशी तळमळ त्यांच्या अभंगामध्ये दिसून येते. आणि त्या साऱ्यांचे अभंग एकाच कल्पनेने भारलेल्या, एकाच अनुभूतीचे हरकलेल्या भक्तांचे ते प्रेमळ सुसंवाद. त्यात कल्पनेच्या भराऱ्या, रचनेची खटपट, शब्दांची कसरत वगैरे काही नाही, तर मात्र आत्मतृप्त झालेल्यांच्या उच्चतर अशा नव्या अनुभवाच्या आविष्काराचा उन्माद प्रत्येक शब्दात भरलेला आहे. तर या संत मेळ्याच्या आत्मनिष्ठ वाङ्मयात त्या संतांच्या आध्यात्मिक योग्यतेनुरूप व सामाजिक दर्जानुसार काही वेगळेपणा दिसून येतो. तर संत मेळ्यांच्या सहज स्फूर्त अभंगवाणीने त्या कालखंडाचे उन्मेष पर्व हे नाव सार्थ केले आहे. तसंच निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, विसोबा खेचर, परिसा भागवत, सेनानावी, कान्होपात्रा, एकनाथ, तुकाराम असे कितीतरी संत या पंथात निर्माण झाले आणि त्यांची अभंग रचना करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. तर मराठी साहित्यात संत साहित्याचे योगदान अत्यंत मोलाचे असून सर्व वाङ्मय भक्तीच्या प्रेरणेने निर्माण झालेले आहे आणि धर्म व पंथाच्या प्रेरणेने निर्माण झालेले दिसून येते. हे जे संत आहेत या सर्वांचे आणि जे काही अभंग लिहिले आहेत ते मी एका PDF मध्ये पाठवणार आहे आणि या सर्वावर सरळ प्रश्न स्वरूपातच घेणार आहे. त्यामुळे वेगळा असा भाग घेतलेला नाहीये. म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्यावर मी वेगळा भाग घेतलेला नाहीये. ठीक आहे, तो PDF मध्ये पाठवणार आहे मी. त्यानंतर दत्त संप्रदाय. बहामणी राजवटीच्या उत्तरार्धात दत्त संप्रदाय पुढे आला. त्याने धर्मरक्षणाच्या दृष्टीने उच्चवर्णीयांना जागृत केले. तर श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती या 2 कर्तबगार संन्याशांनी त्याने दत्तोपासनेचा पंथ स्थापून वैदिक धर्माच्या सनातन परंपरेचे पुनरुज्जीवन केले. या दोघा विभूतीच्या कर्तृत्वाचा काळ सुमारे 1378 व 1458 हा असून त्यांची चरित्रे या पंथाचा प्रमाण ग्रंथ जो गुरुचरित्र या त्यात विस्तृत आली आहे. गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचं आलेलं आहे चरित्र. त्याच्यामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी योगबलाने अद्भुत चमत्कार दाखवून लोकांना आपली छाप बसवली आहे आणि त्यांच्या ठिकाणी आचरण प्रधान धर्मपालनाची निष्ठा उत्पन्न केली. नृसिंह सरस्वतींची परंपरा शंकराचार्यापासूनची आहे. साहजिकच वैदिक धर्माच्या म्हणजेच ब्राह्मणाच्या रक्षणावर त्यांचा सारा भार होता. तर मुसलमान रियासतीच्या ऐन भरात
ब्राह्मण क्षत्रिय हे आपल्या वर्णोचित आचारांपासून भ्रष्ट होऊन परमधर्मीय राजांची सेवा करू लागले आणि त्यांना स्वधर्माचरणाची महती पटवून देऊन वर्णाश्रम धर्माला बळकटी आणण्याचे कार्य या संप्रदायाने केलेले आहे. यामध्ये सरस्वती गंगाधर दासोपंत एकनाथ मुक्तेश्वर हे ग्रंथकार या संप्रदायातून उदयास आले. नंतर या पितृ परंपरेने नृसिंह सरस्वतीचे 5व्या पिढीचे शिष्य सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्र इसवी सन 1528 या ग्रंथात प्राचीन दत्त संप्रदायाच्या प्रवर्तकांचे लीळाचरित्र आणि निराळ्या देवतांचे व क्षेत्रांचे महात्म्य अत्यंत भाविकतेने वर्णिले. सिद्ध व नामधारक यांच्या संवाद रूपाने लिहिलेल्या या ग्रंथात एकूण 53 अध्याय असून 7000 ओव्या आहेत आणि ब्राह्मण वर्गाच्या वेदोक्त आचार धर्म यात तपशीलवार सांगितला असून निरनिराळ्या कथांच्या द्वारे स्त्रियांची कर्तव्ये नीती धर्म ही स्पष्ट केली आहे. सकाम भक्ती व चमत्कार यांचे प्राबल्य या ग्रंथात विशेष आहे. कर्मठ सनातनी मंडळीत गुरुचरित्र ग्रंथाला पार मान आहे. याच्यामध्ये बघतो आपण की गुरुचरित्र या ग्रंथाला जास्त मान आहे आणि असंही भरपूर जण गुरुचरित्र हे वाचत असतात. तर कडक सोवळे सांभाळून सहेतुकपणे या ग्रंथाची पारायणे ब्राह्मणांकडून केली जात. आजही असं म्हटलं जातं की गुरुचरित्र हे पुरुषच वाचतात. संस्कृतातही या ग्रंथांचे भाषांतर झाले. या ग्रंथाची भाषा सरळ सुबोध पण गद्यप्राय आहे, म्हणजे गद्यात्मक आहे. एकही फारसी शब्द यात नाहीये. तर ग्रंथावर विवेक सिंधूची वरची छाप आहे. तर सरस्वती गंगाधर हे कानडी असावेत असे एक मत आहे. तर तसे असेल तर पंथनिष्ठेत प्रेरित होऊन एवढा मोठा मराठी ग्रंथ त्यांनी लिहावा हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे समर्थ संप्रदाय, म्हणजे स्वामी समर्थांचा. महाराष्ट्रातला 5वा महत्वाचा संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय. याची स्थापना समर्थ रामदासांनी केली. समर्थ रामदासांनी धनुर्धारी राम व हनुमान या देवतांच्या उपासनेचा स्वतंत्र पंथ उभारून महाराष्ट्राला बोलोपासनेची दीक्षा दिली. हे पण विचारतात की समर्थ संप्रदायामध्ये कोणत्या देवतेच्या उपासनेला महत्व दिलेलं आहे. तर राम आणि हनुमान या देवतांच्या उपासनेला महत्व दिलेलं आहे. मठस्थापना व शिष्य संप्रदाय यांच्याद्वारे संघटनेचा पद्धतशीर मार्ग घालून दिला. पारमार्थिक बोधावर लक्ष ठेवूनही नेटका प्रपंच करण्याची महती त्यांनी पटवली. करंटा देववाद व निष्क्रिय उदासीनता यांच्या विरुद्ध प्रवृत्तीवर प्रयत्नवादाची शिकवण दासबोध मनोबोध यातून लोकांना दिली. लोकांमध्ये महत्वाकांक्षेची आस उत्पन्न केली. अज्ञान भोसटपणा परधार्जिनेपणा यांचा तिटकारा करण्यास शिकवले. धटासी आणावा धट उद्यासी पाहिजे उद्धट किंवा मारिता मारिता मरावे अशी प्रतिकाराची शिकवण लोकांच्या चित्तात ठसवली. म्हणजे जो जसा वागतो तसं त्या परी वागायचं. तर हीच इतर संतांपेक्षा रामदासांची वैशिष्ट्यपूर्ण व वेगळी शिकवण होय. तर दासबोध करुणाष्टके मनोबत ही रामदासांची वाङ्मयीन कामगिरी आहे. समर्थ रामदासांनी कुठले लिहिले आहे तर दासबोध करुणाष्टके मनोबत ही त्यांचं वाङ्मयीन साहित्य आहे. तर रामदासांच्या अनेक शिष्यांनी पुढे साहित्य निर्मिती केली. जयराम स्वामी वडगावकर यांनी सीताराम रुक्मिणी स्वयंवर, दशम स्कंद टीका, अभंगपदे इत्यादी ग्रंथरचना केली. रंगनाथ स्वामी निगडीकर यांनी जन्म गजेंद्र मोक्ष, हे गजेंद्र मोक्ष पण विचारलं जातं की गजेंद्र मोक्ष कोणी लिहिलेलं आहे. तर रंगनाथ स्वामी निगडीकर. सुदाम चरित्र, पंथीकरण इत्यादी स्फुट प्रकरणे लिहिली. केशव स्वामी भागनगरकर हे प्रसिद्ध साधू पुरुष रामदासांचे शिष्य होते आणि आनंदमूर्ती ब्रह्मणाळकर यांनी ही भूपाळ्या पदे अशी किरकोळ रचना केलेली आहे. तर रामदासांची शिष्य शाखा बरीच मोठी आहे. तर तिची ग्रंथरचना ही पुष्कळ मोठी दिसून येते. पण त्यामध्ये अध्यात्म परता पूर्वापार चालत आलेल्या भक्तिपंथाचा बोध यावरच सारा भर दिलेला आहे. प्रचलित विज्ञान, राजकारण, व्यवहार धर्म या खास रामदासी विषयांना कोणी हात लावलेला दिसत नाही. रामदासांविषयीच्या त्यांच्या उत्कट गुरुभक्तीमुळेच त्यांना रामदासी म्हणायचे इतकेच. मात्र महानुभवांच्या चक्रधर भक्तीतून जसे तर संबंधीचे चरित्रपर वाङ्मय निर्माण झाले
त्याप्रमाणे समर्थ भक्तांनी गुरुचरित्र पाल्याळिकपणे वर्णिले आहे. गिरीधर यांचा समर्थ प्रताप, श्री स्वामी दर्शन आणि भीमा स्वामी यांचे भक्त लीलामृत, हे छोटे छोटे आहे ते सगळे लक्षात ठेवायचे. गिरीधर यांनी समर्थ प्रताप, श्री स्वामी समर्थ, नंतर भीम स्वामी यांचे भक्त लीलामृत, हे या दृष्टीने उल्लेखनीय ग्रंथ आहेत. आता आत्माराम महाराज एके हळीकर यांचं दास विश्रामदास या प्रचंड ग्रंथात रामदासांच्या चरित्राबरोबरच रामदासी वाङ्मयही संग्रहित केलेले आहे. शिवाय रामदासी मठ संप्रदाय त्यांचे आचार वगैरेची तपशीलवार माहिती त्यात दिली आहे. त्यामुळे समग्र रामदास किंवा रामदासी विश्वकोश असे स्वरूप या ग्रंथाला आले. जसं महानुभव पंथामध्ये चरित्र वाङ्मयाला जास्त महत्व दिले तसंच या समर्थ संप्रदायामध्येही या सगळ्या शिष्यांनी जे काही ग्रंथ लिहिले आहेत त्याच्यामध्ये चरित्रच आलेलं आहे, ही समर्थ रामदासांची. ठीक आहे. आता वीरशैव संप्रदाय. मराठीतील भक्तिपंथ प्राधान्याने वैष्णवोपासक असले तरी प्राचीन महाराष्ट्रात शिवोपासनेचे अधिराज्य होते, म्हणजे शिवाची उपासना. सेरून यादवांच्या पाशुपत संप्रदायांच्या मठांना व शिव मंदिरांना अग्रहार इनामे दिल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. 12व्या शतकात कर्नाटकामध्ये जैन विरोधांसाठी वीरशैव संप्रदाय पुढे आल्यावर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातही त्या पंथांचा प्रभाव दिसून येतो. वीरशैव संप्रदायाचा प्रभाव कुठे दक्षिण भागातही आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दिसून येतो. तर संप्रदायाच्या जंगम कवींची स्फुटरचना एकनाथपूर्व काळापासून प्रचलित आहे. रामलिंग, लिंगदास, शिवलिंग वगैरे जंगम ग्रंथकारांची ग्रंथरचना हस्तलिखित स्वरूपात वीरशैव मठातून उपलब्ध होण्यासारखी आहे. हे जे लिंग जंगम वगैरे म्हणतात ते ज्यांचे जटा दाढी अशी पूर्ण वाढलेली असतात ते या वीरशैव संप्रदायामध्ये येतात. तर असे व्यक्ती तुम्ही बघितली असेल, जास्त जटा आणि दाढी खूप वाढलेली असते आणि ती करली असते अशी. तर अशा प्रकारचे जे जंगम लोक असतात तर ते हे वीरशैव संप्रदायामध्ये येतात. तर ग्रंथरचना हस्तलिखित स्वरूपात वीरशैव मठातून उपलब्ध होण्यासारखी आहे. रामलिंगाच्या सुजात नामक शिष्याची नवल देखील मात डोळियात व हे तुझं कसे दाऊ यासारखी रसाळ पदे या मठातून गायली जातात. मूळपेठ निवासिनी आली कराडला अशा प्रारंभाची व गुरु नागनाथ प्रसन्न झाले त्याला कवी मनमय शिवलिंग बारसीत रंगला असा शेवटी असलेली धने धने ऐशी कराड नगरी ही कराडविषयक शाहिरी रचना उल्लेखनीय आणि पहिली अधिकृत लावणी म्हणून मनमय शिवलिंगाच्या या रचनेचा उल्लेख करावा लागतो. मनमय बोधामृत हा शिवलिंगाचा अभंग संग्रह उपलब्ध आहे. हा मनमय बोधामृत हा कशामध्ये येतो? वीरशैव संप्रदायामध्ये दिसून येतो हा अभंग. तसेच पाहता लिंगायत धर्माचा प्रवक्ता बसवेश्वर हा इसवी सन 1132 ते 1153 या काळात मंगळवेढे या गावी राहून राजसेवक करीत होता. वैरशैवाचार्य रेवणसिद्ध व संत रुद्रमणी यांचा मंगळवेढ्याशी निकटचा संबंध होता. पंढरपूरच्या परिसरातच समता, करुणा, भक्ती यांची शिकवण देणाऱ्या वीरशैव पंथाचा उदय झाला आणि मराठीतील पहिले लिंगायत ग्रंथकार संत कवी शांतिलिंग हेच होते. त्यांचा कालखंड आहे 1560 ते 1653. मनमय शिवलिंग या नावानेही ते ओळखले जात. त्यांनी परमहरस्यामृत ओव्या हे 138, नंतर आहे ज्ञानबोध ओव्या 143, अनुभवानंद ओव्या 246, स्वयंप्रकाशन इत्यादी ग्रंथांचे लेखन केले. याशिवाय गुरुगीता, शिवगीता, विभूती, मूळपेठ निवासिनी लक्ष्मी इत्यादी रचनाही त्यांच्या नावावर मोडते. याशिवाय त्यांनी विवेक चिंतामण या कानडी ग्रंथाचाही मराठी अनुवाद केलेला आहे. इतकं ग्रंथसंपदा आहे त्याची. वीरशैवाविषयी फारशी विचारत नाही तरी पण ते दिलेलं आहे. अजून माहिती मिळेल तुम्ही ती पाठवणार आहे तुमच्या PDF मध्ये. ठीक आहे. आता सुफी संप्रदाय, इस्लाम धर्मातला आहे तो. इस्लाम धर्मातील एक महत्वाचा भक्तिपंथ म्हणून सुफी पंथाला मानले जाते. यादव काळातच या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात झालेला दिसतो.
दक्षिणेत मुसलमानांचे राजकीय व वर्चस्व स्थापन होण्यापूर्वीच म्हणजे इसवी सन 13व्या शतकाच्या दरम्यान मुसलमान साधू धर्मप्रसारक दक्षिणेत वावरू लागले. काहींचा संबंध 9व्या शतकापर्यंत लावण्यात येतो, तर इजिप्तचा रहिवासी नुरुद्दीन 9व्या शतकात हिंदुस्थानात आला आणि हा प्रथम गोदावरीच्या तीरावरील राक्षस भुवन येथे जाऊन धर्मप्रसार करू लागला. डोनगावला त्याचा मृत्यू झाला आणि मुल्ताबाद आणि दौलताबाद येथे अनुक्रमे जलालुद्दीन गजखा व मोमीन अरीफ यांच्या समाध्या आहेत. अब्दुल जब्बार मस्कापुरी या सुफी गृहस्थाने दक्षिणेतील अवलियांचा परिचय करून देणारा 1000 पानांचा ग्रंथ लिहिला. त्यात 550 सुफींचा उल्लेख आहे. त्यात 1300 पूर्वीच्या 8-10 फकीरांची व धर्मप्रसारांची नावे आहेत. मोमीन, आरिफ, जलालुद्दीन गजखा, बाबा शरफुद्दीन यांनी दौलताबाद, हैदराबाद या भागात इस्लाम धर्माचा प्रसार सुरू केला. तर सुफी सरमस्त याने शहापूरला स्थायिक होऊन गुलबर्गा भागात इस्लाम धर्माची वाढ केलेली आहे. याच कलंदरने मंगरूळ येथील वराड भागात इस्लामचा प्रसार केला. या सर्व मंडळींनी येथील स्थानिक राजाशी व हिंदू लोकांशी झटपटी करूनच आपले बस्तान बसवले असे दिसते. त्या कामी दिल्लीहून आलेल्या राजकीय प्रतिनिधींची त्यांना बरीच मदत होईल. शिवाय हे सुफी साधू काही चमत्कार करून भोळ्या बाबड्या हिंदूंच्या मनावरील चांगलीच छाप पाडत. सुफींच्या धर्मप्रसाराला मुस्लिम राजसत्तेचे चांगलेच पाठबळ होते. तर उलट मुस्लिम राजसत्तेला दृढ करण्यासाठी सुफींनी आपले बळ खर्ची घातले. तर हिंदुस्थानात मुसलमानांची राजवट 2 प्रकारची होती. एक बादशाह सुलतान अमीर उमराव यांची आणि दुसरी मठातील सुफी साधूंची. तर बादशहांनी आणि सुलतानांनी देशावर राज्य केले, तर सुफी साधूंनी लोकांच्या मनावर राज्य केले. असे 2 भाग पडलेले होते, एक सुफी साधूंचा आणि एक बादशहांचे. आता मुस्लिम धर्मीय मराठी साहित्य, कारण की काही मुस्लिम लोकांनीही मराठी साहित्य लिहिलेले आहे. तर प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात काही मुसलमान कवींनीही मराठी ग्रंथरचनेला आपला हातभार लावलेला आहे. यामध्ये शेख मोहम्मद, मुंतोजी, वजीर उसकुल, हुसेन अंबर हे महत्वाचे कवी आहे. मराठी संत मंडळात कबीराचा अवतार म्हणून शेख मोहम्मदास ओळखले जाते. मोरोपंतांनी आपल्या सन्मानी माले त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केलाय. सुप्रसिद्ध हिंदू साधू चांद बोधले याचा शेख मोहम्मद हा शिष्य होय. शेख मोहम्मद आणि नाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे गुरुबंध होते. चांद बोधले हे संस्कारांनी हिंदू आणि गुरु परंपरेने सुफी पंथीय असल्यामुळे त्यांच्या परमार्थ दृष्टीने समन्वयाची शक्ती सामावलेली होती. त्यांनी ही समन्वयवादी दृष्टी शेख मोहम्मदातही पाहावयास मिळते. योगसंग्राम हा त्यांचा प्रमुख ग्रंथ. त्यातील अविंद यातीस निपजलो पुराण बोलू लागलो, वल्ली साधू सिद्धांत मानलो, स्वहित परहित गुणे या ओवीतून ही वृत्ती दिसते. म्हणजे योग संग्रामची रचना श्रावण शुद्ध 1567 रोज सोमवार इसवी सन 1645 दिवशी पूर्ण झाली. तर एकूण सरता प्रसंग 2319 ओव्यांचा हा ग्रंथ म्हणजे एक व्यापक पारमार्थिक रूपकच आहे. योग संग्रामाचे रूपक ज्ञानेश्वरीच्या संस्कारातून झाले असावे असे राची ढेरे म्हणतात. याशिवाय बऱ्याच ठिकाणी दोहोत कल्पना साम्य व शब्द साम्यही आढळतात. शेख मोहम्मदास आपल्या गुरूंकडून ज्ञानेश्वरीचा लाभ झाला असल्याने कृपा केली ज्ञानदेवे अशी कृतज्ञता त्याने व्यक्त केली. योग संग्रामात आत्मा हा योद्धा असून तो मनाच्या वारूवर आरूढ होऊन संकल्प विकल्प काम क्रोध आळस यांनी मिळून तयार झालेल्या अहंकाराच्या सैन्याशी युद्ध करतो व त्यावर विजय मिळून ब्रह्मांडाचे शिखर जिंकतो. हे रूपक प्रारंभीच्या 4 व शेवटच्या 2 प्रसंगात आहे. ग्रंथाची मांडणी शास्त्रोक्त नाही. पवन विजय हा त्याचा दुसरा ग्रंथ संस्कृत शिवस्वरोध्याचा अनुवाद आहे. हे ठेवाल हे की पवन विजय हा त्यांचा जो शेख मोहम्मदाचा हे आहे ग्रंथ, त्याचा संस्कृत मध्ये शिवस्वरोध्या याच्यात अनुवाद केलेला आहे. निष्कलंक प्रबोध या ग्रंथात त्याने बाह्य अवलंबर टीका करून परमार्थ विशद केलाय आणि ज्ञानसागर हे इत्यादी ग्रंथ व काही पदेही त्यांनी लिहिलेली आहेत. आणि दुसरा कवी आहे तर
हुसेन अंबर याने गीतगंगेत पावन झालेला यवन याचे वर्णन राची ढेरे यांनी केलेले आहे. तर 871 ओव्यांची अंबर हुसेनी या गीतेवरील टीका लिहिली आहे त्यांनी. आणि अंबर खान हा त्यांच्या घराण्याचे नाव असून आपल्या गीता टीकेच्या प्रारंभी त्याने आपल्या कुलाची परंपरा सांगितलेली आहे. त्यानंतर गीता भावार्थ दीपिका त्यांच्या निवेदनात त्यांनी आपली ही टीका गीतार्थ भावार्थ दीपिका असल्याचे तो सांगतो. आणि भाष्य शंकराचार्याचे आणि व्याख्यान श्रीधर स्वामींचे असा अभ्यास करून आपण ही महाराष्ट्र भाषा टीका लिहिल्याचा तो कबुली देतो. तर ग्रंथाच्या सुरुवातीस या मुसलमान कवीने भेदाभेदाचा आग्रह उदंड तोची विघ्न समूह प्रचंड तयाती नाशिता जो वक्रतुंड तया नमस्कार असे केलेले श्री गणेश वंदन निसंशय उल्लेखनीय आहे. तर प्रत्येक पदाचा अर्थ सांगण्यापेक्षा तात्पर्य सांगणे हे त्याचे खरे ध्येय आहे. आणि मूळ संस्कृत शब्दाला नेमका मराठी शब्द योजून तो निवेदन करतो आणि संस्कृतचा त्याचा व्यासंग हा दिसून येतो. आणि पूर्वसुरीची गीतभाष्य त्यांनी वाचल्याचे दिसते आणि ग्रंथात त्याने स्वतःच जगद्वंद असे म्हणून घेतलेले आहे. वदानांचा शिरोमणी ब्रह्मज्ञानी यांचा मुकुटमणी असा आत्मगौरव पण तो स्वतःचा करून घेतो. आता एक ख्रिस्त धर्मीय मराठी साहित्य. तर याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन कालखंडात ख्रिस्ती धर्मीय कवींनीही मराठी भाषेत ग्रंथ निर्मिती केल्याचे दिसून येते. तर एकनाथकालीन साहित्याचे हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. फादर स्टीफन्स हा ख्रिस्ती मिशनरी तारीख ऑक्टोबर 1579 ला गोव्यात आला आणि हिंदुस्थानात आलेला हा पहिला इंग्रज गृहस्थ होय. धर्मप्रसाराचे साधन म्हणून त्याने मराठीवर चांगलेच प्रभुत्व मिळवले. कोकणी मराठीचे एक व्याकरणही त्याने पोर्तुगीज भाषेत आर्टे दा लिंगो कॅनिरियम लिहिले. परकीय मिशनऱ्यांसाठीच मराठीच्या गोमंतकीय बोलीविषयी लिहिले हे पहिलेच व्याकरण म्हणावे लागेल. ज्ञानदेवादी संतांच्या साहित्याचे फादर स्टीफनने चांगले वाचन केले असले तरी इसवी सन 1614 शके 1536 त्याने पुराण ग्रंथाच्या धाटणीवर ख्रिस्त पुराण हा 10,000हून अधिक ओव्यांचा ग्रंथ लिहिला. हे बऱ्याचदा आलेले आहे की फादर स्टीफन्सने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर ख्रिस्त पुराण हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर ग्रंथाचे एकूण 25 सर्ग किंवा अवस्वर आहेत. ग्रंथाच्या गद्य प्रस्तावनेत सर्वांना उदंड आयुष्य परमेश्वराची कृपा भाकून ही तारकाची कथा आपण रामठीये भाषेत लिहिले असे कवी सांगतो. ही भास परमेश्वराचे आवस्तू निरोपसी योग्य ऐसी दिसली म्हणून आपण हे पुराण मराठीत लिहिण्याचे सांगतो. आणि ख्रिस्ती पुराणाची प्रस्तावना म्हणजेच नाथकालीन मराठी याच्या समोरच नाहीये, त्याची प्रस्तावना म्हणजे नाथकालीन मराठीमध्येच त्याचा विचार आलेला दिसून येतो. अशा प्रकारे हे सगळे धर्म घेतलेले आहे भक्ती संप्रदायाचे. आणि जे काही राहिलेले आहे त्याच्यावर PDF पण पाठवते आणि उद्या या सगळ्या याच्यावर प्रश्न स्वरूपात घेते. त्यांचे ग्रंथ, त्यांनी लिहिलेले अभंग, पदे. ठीक आहे. सगळे संप्रदाय घेतलेले आहे मी. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हो मॅडम. तर मी आज सगळे घेतलेले आहे. आणि आता जे संप्रदायातले जे काही संत आहे त्यांनी कुठकुठले लिहिलेले आहे अभंग वगैरे लिहिले आहेत ते मी उद्या प्रश्न स्वरूपात घेते. चालेल. आणि बाकीचं तर मी PDF मध्ये पाठवते तुम्हाला वाचायसाठी. वाचलं तर तुम्हाला अजून लक्षात येईल. म्हणून आज मी जास्त त्याच्यात नाही घेतलं, सरळ सगळे संप्रदाय घेतले. त्यातल्या कामगिरी वगैरे ते सगळं PDF मध्ये पाठवते मी तुम्हाला. चालेल की घेऊ एक क्लास उद्या तसा? घेतला तर काही हरकत नाही मॅडम. म्हणजे जर तुमचं म्हणजे तुमची इच्छेनुसार म्हणलं. नाही तुम्ही सांगा, कारण की भरपूर मोठे आहे या सगळ्यांचे, तर कामगिरी जाईल. तर मी म्हटलं ते प्रश्न स्वरूपात घेतले तर तुमच्या लक्षात राहील. आणि PDF मध्ये पण मी पाठवते जितके जे आहे ते सगळं PDF मध्ये तुम्हाला वाचण्यासाठी. अच्छा. कारण वारकरी संप्रदाय भरपूर मोठा आहे. संतांची लिस्ट खूप मोठी आहे वारकरी संप्रदाय. पण माझं काय म्हणणं होतं मॅडम की आपलं जे आहे